ठिकाणी सांगतो की नेरळ जिल्हा परिषद वॉर्डवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकवल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीचं काम सुरेश दादा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे, या ठिकाणी येणार आहे। परंतु आज मी नेरळ जिल्हा परिषद वार्डच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जाहीरपणे या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी सुनीता सुरेश दादा टोकरे यांच्या रूपाने आपण शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। या आज उपस्थित या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी साक्षीदार आहे की नगरपालिका निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असतानाच कर्जत विधानसभा मतदारसंघात राजकीय फटाक्यांची आतिषबाजी आधीच सुरू झाली। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करत राजकीय रणधुमाळीला तोंड फोडले। नेहमीच चर्चेत असलेला नेरळ जिल्हा परिषद वार्ड हा आता शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेला असून माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या पत्नी सुनीता सुरेश टोकरे यांचे नाव आमदार थोरवेंनी जाहीरपणे घोषित केले। त्याचबरोबर नेरळ पंचायत समिती विभागासाठी डॉक्टर शिल्पा जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। ही घोषणा नेरळमधील शिवसेनेच्या जाहीर कार्यक्रमात करण्यात आली असून मंत्री भरत गोगावले यांनीही व्यासपीठावरून या घोषणेला दुजोरा देत आपली अधिकृत मोहर उमटवली। म्हणजे शिंदे सेनेने नेरळमध्ये थेट फायनल शिक्का मारल्याचे चित्र आहे। महायुतीत कर्जत नगरपालिकेची निवडणूक एकत्र लढवलेल्या शिवसेना भाजप युतीत आता मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा वाटपावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नेरळ जिल्हा परिषद वार्ड ओबीसी महिला राखीव असल्याने भाजपकडून येथे नम्रता नितीन कांदळगावकर आणि पंचायत समिती माजी सदस्य पप्पू मसने यांच्या पत्नी यांची नावे इच्छुक म्हणून चर्चेत होती। इतकेच नव्हे तर नेरळ व माणगाव जिल्हा परिषद हे दोन्ही वार्ड भाजपच्या वाट्याला येतील या खात्रीने भाजपने जोरदार तयारीही केली होती। मात्र आमदार थोरवे यांच्या थेट घोषणेमुळे भाजपचे सगळी गणिते कोलमडली आहेत। नेरळ जिल्हा परिषद वार्ड व शिंदे गटाने उघडपणे दावा ठोकल्याने भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। विशेष म्हणजे सुरेश टोकरे यांनी याआधीही अपक्ष लढण्याची तयारी दाखवली होती, त्यामुळे ते मतदारसंघात अक्षरशः पायाला भिंगरे लावल्यासारखे फिरत होते। याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माध्यमातून आज नेरळ येथे महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम त्यांनी आयोजित करून शक्ती प्रदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमातच आमदार महेंद्र थोरवे, मंत्री भरत गोगावले आणि महिला नेत्या मीना कांबळी यांच्या उपस्थितीत सुनीता टोकरे व डॉक्टर शिल्पा जैन यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली। परिणामी भाजपची तयारी, इच्छुक उमेदवार आणि अपेक्षा सगळेच एका झटक्यात बाजूला पडले। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकतात। अशा वेळी शिंदे सेनेची ही आक्रमक खेळी महायुतीतील समन्वयाला तडा देणारी ठरणार का? नेरळसारख्या महत्त्वाच्या वार्डवर शिवसेनेने एक हाती दावा ठोकल्यानंतर भाजप काय भूमिका घेणार? इच्छुक उमेदवारांना न्याय मिळणार का, की नेरळमध्ये सेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार? हे प्रश्न आता राजकीय वर्तुळात जोरात चर्चिले जात आहेत। एक मात्र स्पष्ट आहे, नेरळच्या राजकारणात शिंदे सेनेने पहिला आणि जोरदार फटका मारलाय। शिल्पाताई जैन आपण आणि सुनीताताई सुरेश टोकरे, सुरेश दादा आपण सगळ्यांच्या माध्यमातून एक अतिशय नेरळकरांसाठी एक पर्वणी ठरलेला हा कार्यक्रम, भव्य दिव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा होत आहे। आणि कल्पना आहे की आता थोड्याच दिवसामध्ये उद्याचे नगरपालिकेचे निकाल या ठिकाणी येतील आणि लगेच आपण जिल्हा परिषदच्या निवडणुकांना, ग्रामीण भागातील असणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकांना आपण सामोरे जाणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी होत असताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआयसी, महायुती या ठिकाणी या साऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीला आपण सामोरे गेलो आणि आता या ठिकाणी ग्रामीण भागातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला, जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना नेरळ जिल्हा परिषद वार्ड हा अतिशय मोठा वार्ड म्हणून कर्जत तालुक्यातला या वार्डला पाहिलं जातं। मोठ्या प्रमाणात शहरीकरण आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलं येणारं वास्तव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे। आणि परंतु आजची या ठिकाणची महिला भगिनींची उपस्थिती पाहून आजच या ठिकाणी सांगतो की नेरळ जिल्हा परिषद वार्डवर पुन्हा एकदा
शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकवल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं काम सुरेश दादा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे। याची महिलांची उपस्थिती पाहता नेरळ जिल्हा परिषद वार्ड सुद्धा आरक्षण सुद्धा महिलांचंच आरक्षण या ठिकाणी पडलेलं आहे आणि आज या ठिकाणी नेरळ जिल्हा परिषद वार्डच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सुरेश दादा ज्या पद्धतीचं कॅम्पेनिंग आपण साऱ्यांनी या ठिकाणी तुम्ही जे उभं केलेलं आहे, आजच या ठिकाणी सांगतो विरोधक जरी ज्या पद्धतीने अलायन्स करून एकत्रपणे त्या ठिकाणी हे आपल्याला निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी नगरपालिकेला आले, जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते अशाच पद्धतीने आपल्याबरोबर त्या ठिकाणी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि उभाटा एकत्रपणे या ठिकाणी येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहेच आणि ते एकत्रपणे त्या ठिकाणी येणार आहे। परंतु आज मी नेरळ जिल्हा परिषद वार्डच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जाहीरपणे या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी सुनीता सुरेश दादा टोकरे यांच्या रूपाने आपण शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। हे आज उपस्थित सुरेश टोकरे आणि आमची शिल्पाताई यांनी हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला एवढा मोठा भव्य दिव्य हा केवळ एका या नेरळ विधानसभा आपला जिल्हा परिषद मतदारसंघ आणि आज आमच्या महेंद्र शेठ थोरवेंनी आमच्या सुनीताताईचं नाव पण सांगून टाकलं। मी त्याला रायगडचा मावळा त्याला शुभेच्छा देतो तुम्हाला की माझ्या या सुनीताताईला आणि त्याच्या समोर जे काय पंचायत समितीचे दोन्ही साईडने उमेदवार उभे कराल अशा ठिकाणीही देतो। त्याने एकीचं नाव घेतलं, बाकीच्यांचं बाकी ठेवलंय, पण ते नंतर सांगतो तुम्हाला। तर म्हणजे असो आजचा कार्यक्रम हा मोठा भव्य दिव्य आहे।